हे विमान अपघात आहे, घातपात आहे. 3 किलोमीटरपर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती, तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही. सीआयडीकडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात. त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी अ, जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाला सगळंच पाहिजे. आता हे ठेवले आहेत व्यवस्था म्हणून, नाहीतर हे बिना खात्याचे मंत्री उद्या करून टाकतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटांना आणि म्हणतील की तुम्ही मंत्री आहात ना, झाला तरी त्यांच्या मंत्र्यांना कुठला अधिकार आहे. त्यामुळे उद्या अर्थ खातं जर मुख्यमंत्र्यांकडे जात आहे, पहिलेच त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि त्यांच्याकडे होम आहे. मला वाटतं की 3-4 जेडी आहे. अशी मोठी-मोठी खाती आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांना दौरे करावे लागतात. निवडणूक प्रचारामध्ये सर्वाधिक फिरतात मुख्यमंत्रीच फिरतात. देशामध्ये नरेंद्र मोदी फिरतात आणि राज्यामध्ये पाहिलं तर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काढलं तर मुख्यमंत्री जास्त दौरे करतात निवडणुकी जिंकण्यासाठी. एरवी करतात नाही मला माहित नाही, पण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वाधिक दौरे मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रात दिसतात. मग अशा वेळेस ते एवढ्याच डिपार्टमेंटचा एवढे खाते सांभाळत असताना त्या खात्याला न्याय, होम डिपार्टमेंटचं आता एवढा मोठा खाता आहे ते पाहिलं आपण राज्यातली कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती निर्माण झाली. पोळ्या बालिकेवर अत्याचार होताना आपण पाहतोय. हे सगळ्या घटना हेच सांगतात की यामध्ये व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे. आता अर्थ खातं घेऊन जर सुधारत असेल तर तो आनंद आहे. आमदारांनी धोक्यावरती प्रश्न उद्भवलेला आहे, विचारलेला आहे. त्यांनी म्हटलं की धोका जर म्हणतात तर सीसीटीव्ही मध्ये विमान कसं? नाही मला तरी वाटत नाही. काल मी सकाळी 8:15 सव्वा मी बारामतीमध्ये काल होतो. पूर्ण जे विजिबिलिटी होती ज्याला दृश्य मान्यता म्हणतात ते संपूर्ण स्पष्ट होतं. त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार 3000 मीटर पर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्य मान्यता क्लिअर होती. 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते. 3 किलोमीटर पर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे. या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हे विमान अपघात आहे, घातपात आहे. या संदर्भात मध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. ते सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला, सीआयडी चौकशी आदेश दिले आणि अपघात स्थळी जे आहे ते पोलिसांना तिथे बंदी असणार आहे. नाही सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडी कडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात. त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं. शिक्षक आंदोलनाच्या मार्गावर आहे कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा बदलल्या. टीईटी परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी येते. शिक्षक आंदोलनाच्या नाही बरोबर आहे ना. तुम्ही एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय. हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे. तुम्हाला हे तारखा करत असताना सरकारबरोबर चर्चा करून टीईटी एक्झाम असेल, दुसरीकडे एक्झाम दिले नाही म्हणून शिक्षकांना कारवाई करता आणि त्यामध्ये पुन्हा त्याच दिवशी तुम्ही निवडणुका घेता. ते दुपट्टी धोरण आहे, हे बदललं पाहिजे. आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत. अशा प्रकारे शिक्षकाचा छळ करणं राज्यामध्ये
शिक्षणासारखं पवित्र दान करणाऱ्या शिक्षकांना असं वेठीस धरणं हे योग्य नाही.